फुटपाथ अपघात प्रकरणात सलमान खानची सही सलामत सुटका, सर्व आरोपांमधून कोर्टाने ठरवलं निर्दोष। सलमान फुटपाथ अपघात प्रकरणी खालच्या कोर्टावर आणि सरकारी पक्षावर हायकोर्टाने ओढले कडक ताशेरे, मीडिया आणि लोकांच्या दबावाखाली काम केल्याचं नोंदवलं मत। कितीही खा, हवं तेवढंच बिल द्या, सलमानच्या सुटकेनिमित्त मुंबईतल्या भाईजान हॉटेलची खास ऑफर। बड़ी खुशी है, हमें बहुत ही नेक दिल इंसान है, बहुत ही दिल को खुशी मिली है ये खबर सुन के कि वो बली हो गए। हमारी दुआएं उनके साथ हमेशा हैं और हमेशा रहेंगी। हमारी दुआ सलमान के साथ। सल्लूची निर्दोष सुटका झाल्यानं फॅन्स खुश, सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी। यानंतर एक नजर इतरही हेडलाईन्सवर। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 75वा वाढदिवस, यानिमित्त दिल्लीत अमृत महोत्सवी सोहळ्याचं आयोजन। पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची खास उपस्थिती। नागपुरात काँग्रेसचं भजन आंदोलन तर भाजपचं संत्रा आंदोलन। दिल्लीतही शिवसेना खासदारांनी केलं कांदा आंदोलन। विरोधकांसोबतच सत्ताधारी आमदारही बळीराजासाठी आक्रमक। 3 दिवस अधिवेशनात कामकाजच झालं नसल्यानं नागपुरात आलेल्या मोर्चेकऱ्यांचे हाल, कडाक्याच्या थंडीत उघड्यावर काढावी लागते रात्र। अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या 59 नव्या कोऱ्या गाड्या ठाण्यामध्ये धुळखात पडून शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी घेतलेल्या गाड्या वाया। राज्यात थंडीचा जोर वाढत असतानाच हवामान खात्याचा पावसाचा इशारा, उद्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीटही होण्याची शक्यता। रसिकांच्या लाडक्या सवाई गंधर्व महोत्सवाला पुण्यामध्ये सुरुवात। नम्रता गायकवाडच्या सनई वादनानं सुरुवात।